मला अलाउड आहे असे म्हणणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांच्या गाडीवरील ती पोलीसची पाटी गायब झाली, याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. गंगापूर पंचायत समितीतील गटविकास अधिकारी यांच्या वापरातील गाडीवर पोलीस नावाची पाटी लावल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान आता या प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. या वाहनावरील पोलीस नावाची पाटी काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 6 ऑगस्ट रोजी दुपारी 1:45 गंगापूर पंचायत समितीच्या आवारात MH15 HC 3518 क्रमांकाची चारचाकी उभी होती. या गाडीवर लाल अक्षरात पोलीस असे लिहिलेले पाटी दिसल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली. गाडी गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे यांच्या वापरातील असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया घेण्यात आली. प्रतिनिधींनी त्यांना विचारल्यावर त्यांनी मला अलाउड आहे असे प्रसंगी प्रतिक्रिया देताना सांगितले. मात्र आता याच प्रकरणात एक नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोमवार तारीख 10 ऑगस्ट रोजी सकाळी 12:03 याच वाहनावरील पोलीस नावाची पाटी काढलेली दिसून आली. जर ही पाटी लावणे नियमानुसार परवानगीचे होते तर ती अचानक का काढण्यात आली? पाटी काढण्याचे नेमके कारण काय? कोणाच्या सूचनेनंतर पाटी काढण्यात आली की या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर पाटी हटवण्यात आली? हे प्रश्न आता सध्या उपस्थित होत आहे. दरम्यान या प्रकरणात कायदा काय सांगतो? 31 जुलै पोलीस महासंचालक वाहतूक विभागाच्या कार्यालयाकडून हे परिपत्रक जारी करण्यात आले. या पोलीस अधीक्षकांना खासगी वाहनावर पोलीस पाटी किंवा लाल अक्षरात पोलीस लिहिण्याबाबत कारवाईच्या संदर्भात पत्र पाठवण्यात आलेले होते. त्यामुळे गंगापूर या वाहनासंबंधित प्रशासनाकडून नियमाची पडताळणी होणार का, हा महत्वाचा या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे. वाहनांवर पोलीस नावाची पाटी किंवा लाल अक्षरात पोलीस लिहिण्याबाबत कारवाईच्या संदर्भात पत्र पाठवण्यात आले होते. त्यामुळे गंगापुरातील या वाहनाबाबतही संबंधित प्रशासनाकडून नियमांची पडताळणी होणार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नाचे अधिकृत उत्तर आता संबंधित प्रशासनाकडूनच मिळणे अपेक्षित आहे.